Vidyakram to develop all the skill listening, speaking, reading and writing accurately and effectively. It is the channel for you. So please like, share and comment my channel Vidyakram and subscribe it by pressing bell icon to get time to time notification. Today's topic is figure of speech part 3. Whatever the remaining figure of speech is there, we are going to study that. Let's see what is actual figure of speech. मागे मी म्हटलेलंच आहे figure of speech म्हणजे भाषा अलंकार. जे भाषा अलंकार वापरून आपण भाषेला सौंदर्य प्राप्त करत असतो, भाषा प्रभावी बनवत असतो, त्यामुळे ती भाषा, ती वाक्य दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतात आणि आपल्या लेखनाची किंवा आपल्या बोलण्याची छाप समोरच्या श्रोत्यावर पडत असते. In English, figure of speech means what? Making language more appealing and less mechanical. म्हणजे यांत्रिकपणा कमी करून ती भावनिक दृष्ट्या श्रोत्याला आकृष्ट करणारी भाषा आपल्याला फिगर ऑफ स्पीच ने बनवता येते. कन्वे कॉम्प्लेक्स आयडियाज इझिली. अतिशय संदिग्ध किंवा कठीण काही कल्पना असतील त्या सहजपणे आपण फिगर ऑफ स्पीचने श्रोत्यांपर्यंत पोचवून मेक देम अंडरस्टँडेबल म्हणजे त्यांना ती सहज समजेल अशा प्रकारे आपण ती पोचवू शकतो. क्रिएटिव्ह अँड अनयुज्युअल फ्रेजिंग स्टिक्स इन द माइंड, helping important messages, jokes or poems resonate through time. म्हणजे सृजनशील वाक्य आपल्याला फिगर ऑफ स्पीच ने बनवता येते आणि ही अशी अप्रचलित असणारी केव्हा केव्हा वापरणारी वाक्य किंवा जो संदेश असतो त्यामुळे आपल्याला मिळतो तो सदैव आपल्या स्मरणात राहतो. हेल्पफुल टू एंगेज ऑडियन्स. श्रोत्यांना आपल्या बोलण्याकडे आकृष्ट करून गुंतवून ठेवण्याकरता फिगर ऑफ स्पीचचा अत्यंत आपल्याला उपयोग होत असतो. Now the first figure of speech is today's lesson is paradox. आता paradox म्हणजे two opposites impossible ideas are put together. म्हणजे दोन विरोधी आणि जे अशक्य आहे, अशक्य येणाऱ्या दोन गोष्टींना एकत्र करणारं असं हे पॅराडॉक्स आहे. बट ते कांट बी ट्रू. म्हणजे ते सत्य होणं जरा कठीणच आहे. म्हणजे अशा काही अशक्य कल्पना आपण एकत्र आणण्याचं बघा त्या भाषेचं, त्या फिगर ऑफ स्पीचची क्षमता बघा किती आहे की दोन इम्पॉसिबल आयडिया सुद्धा एकत्र आणू शकते. म्हणजे जर दिलेल्या वाक्यांमध्ये विरोधाभास दिलेला असेल पराकोटीचा तर तेथे पॅराडॉक्स आहे असं आपण म्हणतो. लेट्स सी द एक्झाम्पल. The example is the child is the father of man. बघा आता मूल हे कुठल्याही व्यक्तीचं लहानपणीच काही वडील असू शकत नाही, परंतु ती कल्पना बघा ही अशक्य कल्पना आहे, येथे ती मांडता तर आली. पॅराडॉक्स मध्ये मी म्हटलं ना खूप मोठी क्षमता आहे की ती अशक्य गोष्ट आपल्याला ह्या फिगर ऑफ स्पीच ने दाखवता येते. द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इज person's childhood experience shape their entire life. या वाक्याचा अर्थ काय आहे की बालपणी जे आपल्याला अनुभव आलेले असतात त्या अनुभवाचा आपल्या पूर्ण जीवनावर परिणाम होत असतो. आता बघा बालपणी आपली मराठी भाषा, आपण मराठी माध्यमातून शिकलेली मुलं आहोत, तर मराठी भाषा आम्हाला एवढं छान, आमच्या भाषेवर त्यांनी एवढे चांगले संस्कार केले की आपण आजही मराठी भाषा अगदी सहज आणि खूप चांगल्या प्रमाणित भाषेमध्ये बोलतो. म्हणजे हा प्रभाव आहे. म्हणजे ह्या वाक्याचा अर्थच तो आहे की लहानपणी आपल्याला जे काही वळण लागलेलं आहे, संस्कार दिलेले आहे किंवा अनुभव मिळालेले आहे त्या अनुभवाने आपलं जीवन आकार घेत असतं. दिस स्टेटमेंट सीम्स कॉन्ट्रॅडिक्टरी. म्हणजे अगदी विरोधाभासाचा आहे. तुम्हाला माहितीच आहे की चाइल्ड हे वडील कसे असणार, बट इट
is a paradox because child cannot literally be a father. Literally ते वडील असू शकत नाहीत. The statement reveals a profound truth about human. परंतु हे जे वाक्य आहे हे ह्युमनच्या बाबतीत, मानवाच्या बाबतीत एक सत्य प्रगट करत आहे, सत्य दाखवत आहे की बालपणी ज्या ज्या गोष्टी त्याला शिकवल्या गेलेल्या आहेत त्याच अनुभवाने त्याचं पूर्ण जीवन काय झालेलं आहे, त्याचं त्या पूर्ण जीवनावर परिणाम होऊन त्याचं जीवन तसंच त्याप्रमाणेच आकार घेतलेलं आहे. म्हणून म्हणतात ना, बालपणी मनावर चांगले संस्कार व्हावेत, त्याचा आपल्या जीवनावर खूप दूरगामी असा परिणाम होत असतो. अशा ह्या अर्थी ह्या दोन गोष्टी, दोन कल्पना एकत्र करून हे वाक्य बनवलेलं आहे. The next one is, let's God create a stone which he cannot lift. आता बघा इथे विरोधाभास आहे, दोन कल्पना आहेत. गॉड क्रिएट स्टोन म्हणजे देवच ह्या दगडाची निर्मिती करतो, बरोबर. विच ही कॅन नॉट लिफ्ट, ते तू उचलू शकत नाही, अशी ही कल्पना आहे. हे दोन विरोधाभास, हे अशक्य आहे, आपल्याला माहिती आहे. इट हायलाइट्स द लिमिट्स ऑफ डिफाइनिंग ऑल पॉवरफुल, सजेस्टिंग इट God can create such a stone. He is not omnipotent. ह्या वाक्यातून काय कळतंय की गॉड अगदी omnipotent नाहीये, कारण तो जो खडक निर्माण करतो तो उचलू शकत नाही. आपल्याला दगड, आपण कधी बघितले का देवाला उचलताना, ही एक कल्पना आहे की तो omnipotent त्यामुळे नाहीये. परंतु त्याच्यातून आपल्याला काय अर्थ घ्यायचा आहे, दिस सेंटेन्स इज कॉन्ट्राडिक्टरी, विरोधाभास आहे. God's omnipotence means he can do anything logically possible. पण गॉड कसा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तो जे लॉजिकली, तात्विक दृष्ट्या जे शक्य आहे ते तो सगळं करू शकतो. But creating something that limits its power is a logically impossible, not a lack of power. म्हणजे काही गोष्टी तो लॉजिकली आपल्याला दाखवू शकत नाही. इथे तो उचलताना दाखवू शकेल का गॉड आपल्याला हे सगळं? नाही. जर मी म्हटलं की गॉडने स्क्वेअर सर्कल तयार करावं, तर हे शक्य आहे का? लॉजिकली इट इज इम्पॉसिबल. कारण तात्विक दृष्ट्या चौकोनी सर्कल कोणी करू शकत नाही. म्हणजे जे दिसलं नाही तरी तिकडे ते आहे, म्हणजे त्याच्या मागचा जो अर्थ आहे, गर्भित अर्थ आहे, हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट वन इज टॉटोलॉजी. टॉटोलॉजी म्हणजे अननेसेसरी रिपिटेशन, अनावश्यक रिपिटेशन. डिफरंट वर्ड्स ऑफ सेम मीनिंग आर यूज नीडलेसली. एकाच अर्थाचे परंतु वेगवेगळे शब्द एकत्र त्यांची रचना करणं, पण त्याची काही गरज नाही. म्हणजे उगीच नीडलेस रिपिटेशन, अननेसेसरी रिपिटेशन, अनावश्यक रिपिटेशन, त्याची गरज नाही अशी. इन शॉर्ट, सेम थिंग इज सेड ट्वाइस अननेसेसरीली. तर एकाच अर्थाचे विविध शब्द वापरून आपण टॉटोलॉजी हे वापरू शकतो. पण टॉटोलॉजीचा मग कसा वापर करायचा? टॉटोलॉजीचा वापर करायचा नाही का? तर नाही करायचा ना आपल्याला फिगर ऑफ स्पीच मध्ये. त्याने आपण भाषेला बघा सौंदर्य प्राप्त करून देऊ शकतो. आता आपण बघा, असं नेहमी म्हणतो, द ट्रेन डिपार्टेड ॲट 4 AM इन द मॉर्निंग. आता बघा, हे आपण पूर्ण वाक्य म्हणतो. ऍक्च्युअली AM म्हणजेच पहाटे किंवा इन द मॉर्निंग आहे, परंतु आपण दोन्ही वापरतो रोजच्या जीवनामध्ये. तर ऍडिंग दिस फ्रेज इन द मॉर्निंग आफ्टर AM रिपीट्स द सेम इन्फॉर्मेशन अननेसेसरीली आहे. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आहे ती अननेसेसरीली आहे. AM म्हणजेच पहाटे, परंतु ते आपण बोलण्यामध्ये वापरतो कारण ते वाक्य पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही, हा भास होऊ नये म्हणून ते वापरलेलं चालतं. म्हणजे टॉटोलॉजी हे अनावश्यक रिपिटेशन असेल तरी वापरण्याची आपल्याला मुभा आहे. The next sentence is, Seema follows her usual routine. सीमा तिचं रोजचं रुटीन फॉलो करत असते. The phrase usual routine is a form of tautology.
ही जी फ्रेज आहे ना, युज्युअल रुटीन, ही टॉटोलॉजी आहे. का बरं? बिकॉज रुटीन बाय डेफिनेशन इज अ सिक्वेन्स ऑफ ऍक्शन. रुटीन म्हणजे काय की रोजचा आपला जो दैनंदिन कार्यक्रम आहे तो आपण फॉलो करणं. ऍडिंग युज्युअल रिपीट्स द कॉन्सेप्ट ऑफ रेग्युलॅरिटी विदाउट ऍडिंग न्यू मिनिंग. आता युज्युअल म्हणजे नेहमीच आणि रुटीन म्हणजे पण नेहमीचाच कार्यक्रम. आता यातला आपण कोणताही एक शब्द वापरला तरीही चालणारा आहे, परंतु वाक्य पूर्ण झाल्यासारखं भास वाटत नाही किंवा हे दोन्ही शब्द लिहिल्यावर त्या वाक्याला पूर्णत्व आल्यासारखं वाटतं, म्हणून आपण हे टॉटोलॉजी वापरत असतो. अदरवाइज बोथ द मिनिंग्स आर सेम अँड it is unnecessarily repetition, but we are using because we feel satisfactory. आपल्याला बरं वाटतं, हा बाबा ते वाक्याला जरा चांगलं वजनदार वाक्य झालं, आणि अशा प्रकारे आपण ह्या टॉटोलॉजीचा वाक्य प्रभावी बनवण्याकरिता वापर करत असतो. नेक्स्ट वन इज ट्रान्सफर्ड एफिथेट. एफिथेट म्हणजे ट्रान्सफर एफिथेट म्हणजे विशेषण बदल, मूळ नामाचे विशेषण दुसऱ्या नामाला लावणे. An adjective is transferred from its proper word to another that is closely related with. म्हणजे हे जे विशेषण दिलेलं आहे, जे एखाद्या नामाला विशेषण द्यायचं आहे, ते त्या नामाला न देता त्याच्याशी संबंधित दुसऱ्या नामाला देणं. In short, transferring an adjective from proper word to another one. ज्या नामाला विशेषण द्यायचं आहे त्याला न देता त्याच्याशी संबंधित दुसऱ्या नामाला ते विशेषण देणं, याचा असा साधा सोपा अर्थ आहे. याला आपण म्हणतो ट्रान्सफर्ड एफिथेट. Sentence for this transferred epithet is, I haven't seen such a careless match. A match can't literally be careless. Match कधीच careless नसते. Carelessness is a human quality. आता हा केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणा आहे, हा मानवी गुणधर्म आहे. By using careless match, the speaker attributes the human quality of carelessness to the inanimate event. म्हणजे हा जो मानवी गुणधर्म आहे निष्काळजीपणाचा, हा गुणधर्म त्या मॅच साठी वापरलेला गेलेला आहे. That's why it's create a poetic and emphatic effect. त्याच्यामुळे काय झालं, एक मस्तपैकी असा नादमय आणि असा आघातमय असा मस्त त्या वाक्याला अर्थ आलेला आहे, आणि तो स्मरणात राहायला की केअरलेस मॅच झाली. ऍक्च्युअली केअरलेसनेस हा मानवी गुणधर्म आहे, परंतु हा त्याने मॅचला वापरलेला आहे की मॅच केअरलेस झाली. मॅच कधीच केअरलेस नसते. मानवाच्या केअरलेसमुळे, त्या क्रिकेटर्सच्या केअरलेसमुळे ते मॅच हरलेले आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. परंतु बघा किती छानपैकी ह्या ट्रान्सफर्ड एफिथेटचा म्हणजे मानवाला विशेषण लावण्याऐवजी त्या क्रिकेटच्या मॅचला त्यांनी तो इफेक्ट लावलेला आहे. नेक्स्ट वन इज, he spent a sleepless night under stress. बघा आता ह्या वाक्यामध्ये नाईट कधी स्लीपलेस नसते, म्हणजे रात्र कोणतीही अशी एक रात्र आपण एक घटक आपल्या डोळ्यासमोर घेतलं तर ती स्लीपलेस नसते. रात्रीला रात्र होत असते आणि आजूबाजूचं वातावरण एकदम लोनली असतं. परंतु इथे अर्थ काय आहे, अ नाईट cannot literally be sleepless. The person experiencing the night is the one who is sleepless. जो मनुष्य स्लीपलेस आहे त्याच्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. तो तणावाखाली आहे त्यामुळे तो स्लीपलेस आहे. वरून जरी तो झोपलेला वाटतोय तरी तो आतून विचार करत आहे, विचारांच्या प्रवाहामध्ये आहे, त्यामुळे तो रात्रभर झोपलेला नाही. म्हणजे त्याची नाईट स्लीपलेस झाली,
नाईटची नाईट स्लीपलेस नाही. म्हणजे दोन कसे बघा मस्तपैकी त्यांनी त्या कल्पना ते विशेषण याला माणसाला देण्याऐवजी त्या रात्रीला स्लीपलेस हे विशेषण दिले. म्हणजे विशेषण एकाला न जिकडे आवश्यक आहे तिकडे न देता दुसऱ्याला देऊनही वाक्याची रंगत अशी छान प्रकारे वाढवता येते. आता पुढचा आहे archaic word. Archaic words are words that were once common but now rarely used. म्हणजे archaic words असे words आहेत की जे आधी खूप कॉमन होते परंतु ते सध्या आता वापरले जात नाही. आता बघा आपले ज्ञानेश्वरीचे कितीतरी शब्द आहेत ते तेव्हा सर्वश्रुत होते आणि सर्वांच्या वापरातले होते. ती मराठी भाषा प्राकृत भाषा आपण वापरत नाही परंतु त्यातले बरेचसे शब्द आपण आता वापरतो. काही शब्द आता काळाच्या आड जातात वापरले जात नाही ते अशा शब्दांना आपण archaic word असे म्हणत असतो. Often found in older literature like Shakespeare. शेक्सपियर सारखे लेखक कवी प्रतिभावंत ज्या काळामध्ये होते त्या काळातल्या ह्या साहित्यामध्ये असे शब्द आढळतात. आता असेच मराठी शब्द आपल्याला ज्ञानेश्वरी संत तुकाराम किंवा त्या काळचे जे दिग्गज लेखक होते संत होते त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला आढळतात. मीन्स व्हॉट archaic words commonly used words in older literature now rarely in present. जे आधी खूप प्रचलित होते परंतु आता खूप कमी प्रमाणामध्ये त्यांचा वापर होत आहे. Now see the first one, archaic word. The billows of the sea. Billows means waves. The billows of the sea. बघा त्या शब्दाने किती मस्त वजन आले बघा. The billows of the sea. The waves of the sea. दोघांनाही वजन आहे परंतु बिलोजचं वजन थोडं वेगळं आहे परंतु हा शब्द सध्या वापरला जात नाही. नेक्स्ट वन, आय वुड फेन गो. फेनचा अर्थ आहे ग्लॅड सॉरी फेन्सचा अर्थ आहे ग्लॅडली किंवा विलिंगली. फेन मीन्स ग्लॅडली ऑर विलिंगली म्हणजे मी कसा जात असे आनंदाने जात असे. शेक्सपियरचे का बघा त्यांच्या एका ह्याच्यातलं वाक्य आहे, हाक हाक द लार्क ॲट हेवन्स गेट डोथ सिंग. हे हेमलेट जे त्यांचा कविता संग्रह आहे त्याच्यामधलं हे वाक्य आहे परंतु सध्या ते काही वापरलं जात नाही. आता असेच काही शब्द आहे की जे तेव्हा ते होते त्यांच्या शेक्सपियरच्या काळामधले. जस्ट वी विल सी, कारण हे सगळे शब्द त्या काळातल्या कवितांचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हे सगळे शब्द आपल्या डोळ्याखालून जात असतात परंतु नवखे असल्यामुळे थोडेसे आपण पटकन घाबरतो परंतु हे शब्द ओळखीचे व्हावेत म्हणून मी दिलेले आहेत. यू बघा हा जुना शब्द, यू दी या दाय हॅज हॅथ किंवा हास्ट न ने सेड कथ कॅन कान्स्ट ए आणि आता आपण म्हणतो इस असे हे शब्द सगळे प्रचलित होते. नेक्स्ट वन इज ओनोमोटोपिया. ओनोमोटोपिया वर्ड्स रिप्रेझेंट साऊंड्स जे आपण निसर्गामध्ये किंवा निसर्गाने तयार केलेल्या सजीवांमध्ये जे आपण आवाज ऐकतो, प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, झाडांचे आवाज, पानांची सळसळ असे हे सगळे शब्द ह्या ओनोमोटोपियामध्ये येतात. इट क्रिएट्स विविड अँड सेन्सरी डिस्क्रिप्शन आणि यामुळे आपल्याला बघा काय होतं की पूर्णपणे असं वैविध्यपूर्ण अनुभव मिळतो आपल्या सेन्सरी ऑर्गन्सना आणि हा आपल्याला एक खूप आनंददायी असा आपला हा आवाज ऐकायला सुद्धा बरं वाटतं. कोकिळेचा आवाज ऐकायला कोणाला नाही आवडणार. तर असे हे निसर्गता जे आवाज असतात त्याला आपण ओनोमोटोपिया असे म्हणतो. बघा ॲनिमल साऊंड, हिस सापाचा आवाज, मियाव मियाव मांजरेचा आवाज, वॉटर साऊंड गरगल करतो ना आपण त्याचा आवाज, इम्पॅक्ट साऊंड बँग बूम, विंड साऊंड विज फ्लचर, मशीन साऊंड टिक
टॉक टिक टॉक. हुमॅन साऊंड अच्छी, जे आपल्याला शिंक येते ना त्याचा आवाज, किंवा मरमर किंवा कुरकुर, तक्रारवजा आवाज. नेचर साऊंड क्रॅकल सारखे, तडतडणे किंवा कडकडणे असा हा क्रॅकलिंगचा आवाज. तर असे हे सगळे नैसर्गिक आवाज आहेत. The example for onomatopoeia is chirping birds attract my attention. चिमण्यांचा चिवचिवाटने माझं काय केलं, अटेन्शन अट्रॅक्ट केलं, माझं लक्ष केंद्रित केलेलं आहे. The word chirping phonetically imitates the sound the birds make. The use of such words help the reader to hear the sound and makes the writing more vivid and engaging. अशा ह्या साऊंड घातल्यामुळे काय होतं की त्या श्रोत्याचं किंवा जे वाचक असतात त्यांचं लक्ष पटकन जातं आणि काहीतरी वैविध्यपूर्ण केल्यासारखं होतं आणि श्रोते किंवा वाचक असे त्या लेखनामध्ये किंवा भाषणामध्ये गुंतून राहतात. अशासाठी म्हणजे भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी ओनोमोटोपियाचा खूप खूप उपयोग होत असतो. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. पीटर पेटर रेन ड्रॉप्स. बघा त्या पीटर पॅटरने लगेच त्या वाक्याची आपल्याकडे त्या वाक्याकडे ओढलं गेलेलं आहे. आता पीटर पॅटर म्हणजे पाण्याचे थेंब आहे, त्या थेंबांचा तो आवाज आहे. It uses the word pitter patter, which is an onomatopoeia. The phrase pitter patter is widely used specifically to describe the sound. हा जो पाण्याचा साऊंड आहे, हा साऊंड साठी हा शब्द वापरल्यामुळे काय झालेला आहे, एक प्रकारचा रिदम तयार होतो, एक पोएटिक वे तयार होत असते आणि आपल्या मनावर अशा शब्दांचा परिणाम खूप खूप चांगल्या प्रकारे होत असतो. इन्व्हर्शन. इन्व्हर्शन म्हणजे शब्द बदल, ऑर्डर बदलणे. When the prose order is changed for poetic effect, it is called inversion. जेव्हा गद्याचा जो क्रम आहे तो क्रम कवितामय किंवा भावबद्ध होण्यासाठी बदलला जातो, तर त्याच्यासाठी आपण व्युत्क्रम हा शब्द वापरतो, म्हणजे इन इंग्लिश इन्व्हर्शन. आता इन्व्हर्शन म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की त्याचा क्रम बदलायचा आहे, वाक्याची जी रचना आहे. इन इंग्लिश व्हॉट द स्ट्रक्चर इज एस प्लस व्ही प्लस ओ, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, परंतु ती ऑर्डर न ठेवता तो क्रमच बदलायचा की त्याच्यामुळे लयबद्धता वाढेल, त्याचा पोएटिक इफेक्ट वाढेल, नाद ब्रह्म वाढेल, रिदम वाढेल. Example for inversion is never have I seen such a beautiful dress. आता नॉर्मल ऑर्डर कशी असेल, आय हॅव नेवर सीन सच ब्युटिफुल ड्रेस अशी नॉर्मल ऑर्डर आहे, परंतु तो ड्रेस खरंच सुंदर आहे हे अशा प्रकारच्या रचनेमुळे आपल्याला पटकन कळतं. त्या ड्रेस मध्ये मागे तिला काय म्हणायचं की बाबा हा खरंच ड्रेस सुंदर आहे, म्हणून तो भाव उत्पन्न करण्यासाठी हे अशा प्रकारचं शब्द बदल केलेले आहे, पूर्णपणे क्रमच त्या वाक्याचा बदलून टाकलेला आहे, ज्याच्यामुळे भाषेचं सौंदर्य वाढेल. नेक्स्ट वन इज हाऊ वंडरफुल द रेनबो इज टुडे. आता ह्याच्यामध्ये बघा नॉर्मल ऑर्डर कशी असणार आहे, द रेनबो इज वंडरफुल टुडे, परंतु आता आपण कशी केली, हाऊ वंडरफुल द रेनबो इज टुडे, आजचं इंद्रधनुष्य काय सुंदर आहे, हे यामागचा भाव आहे. म्हणजे स्ट्रॉंग फिलिंग जी आहे त्या रेनबो बद्दलची, त्याच्यावर एम्फसिस यावं, त्याच्यावर जोर यावा, आघात यावा, म्हणून त्या फिलिंग साठी या अशा प्रकारची रचना करून भाषेचं सौंदर्य वाढवलेलं आहे आणि त्या वाक्याचं सौंदर्य आणि तो विचार जो आहे की आजचा रेनबो खरोखरीच सुंदर आहे, याच्यासाठी हे असं शब्द बदल करून वाक्य मध्ये बदल करून आपल्याला ते वाक्य सादर करता येतं, आपले भाव समोरच्या पर्यंत पोहोचवता येतात. So thank you for watching my video. Please like, share and
comment, and please subscribe my channel by pressing bell icon to get time to time notification. Wish you all the best and thank you at the end at last.